उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला संपुष्ट हृदयी पीठी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ हा जोडला पत्रका करू प्रभू करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारेकरी संताच्या नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् तन्नो दन्ती प्रचोदयात् तन्नो दन्ती प्रचोदयात् विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असणारे सरका पुढे सरका लाडक्या बहिणींनो सरका पुढे सरका मागच्याला जागा राहील एवढं सरका बस बस देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा पंचम वेद निर्माण करून देणारे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सहदेव वैकुंठ गमन करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या कीर्तनाला जाऊन बसावं राजा तुम्ही लढावं तुम्ही स्वराज्य निर्माण करा आम्ही परमार्थ सांभाळतो या कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याअगोदर वक्त्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा असतो या ठिकाणी सुंदर असं गणपती मंदिर यशवंत नगर बडगाव आणि या गावामध्ये वर्ष 16व अखंड हरिराम नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गावात येतो पुरोज्ञ ज्ञानवृद्ध वारकरी टाळकरी महाराज मंडळी सप्ताह कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार या मंदिराचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांच्या वतीनं याच गावच्या मला वाटतं आमच्या धनश्री ताई शिंदे यांच्या वतीनं कार्यकर्त्यांनी मला फोन केला आणि कार्यकर्त्यांमध्ये मला वाटतं मगाशी शिंदे भाऊ भेटले गाव ते एक अजून एक विठ्ठल पाटलांचा भेट होतो आणि अध्यक्ष काय नाव त्यांचं अवधूत दादा अजून ते दुसरे योगेश दादा अवधूत दादा योगेश दादा शिंदे ताईंच्या वतीने त्यांनी मला फोन केला गजानन गणपती बाप्पा लंबोदर एकदंत विघ्न हरत यांच्या वतीनं आजची कीर्तनाची सौजन्य सेवा ज्यांचं नाव श्री जिजाभाऊ आहे नावच सखा आहे नंतर राम आहे असे सकाराम महाजन यांच्याकडून आज कीर्तनाचं दातृत्व संत सेवा आहे आणि ज्यांनी पोटभर अन्नदान खाऊ घातलं असे विठ्ठल पाटील विठ्ठल आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे मला माझंच विशेष वाटतंय आज एवढे गायक वादक मला मिळाले तेही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा त्र्यंबक वारीच्या सोहळ्यामध्ये एवढे गायक मंडळी आपल्या गावात येणं हे आपलं परम भाग्य आहे मला वाटतं श्याम महाराज आहे का श्याम महाराज आहे अजून गजानन महाराज आहे ना अजून मयूर महाराज आहे किरण महाराज आहे बरोबर आहे का एवढे आहे याच्यात आहे की निंबा महाराज आहेत धनश्री ताई तर आहेत हार्मोनियमवरती खेरनार सर आहेत वा तसंच मृदुंगावरती कृष्णा महाराज आमचे विनेकरी बाबांचं नाव जाधव आप्पा खूप गोड अजून बाकीच्यांचे घेऊ का काय एवढे तुमचं घेऊ का मी नाही घेतलं तरी संक्रांतीला तुमच्या बायकोनी घेतला असेल ना काय असो सगळ्याचे नावं घेतले असे समजा आणि चुकून माकून कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा आणि इथं जवळच गावाचं नाव आहे आजंदे का
आबाडे आंबर्डेवरून आमचे सचिन पाटील अजून बरेच मंडळी आहेत त्यांचे या ठिकाणी टेलर नाना टेलरच का हा टेलर नाना अजून बरेच असतील नावं काही राहिले नाही माझ्या लक्षात पण एका उखाण्यात मी सगळ्याचे नावं घेतले म्हणजे सगळे खुश होईल. घेऊ का बडगावच्या बाया नाव घेऊ का एका उखाण्यात नाव घेऊ का आता घेऊ का यमुना अक्का घेऊ का ऐका. गणपती बाप्पाच्या पायार फुल वाहते वाकून गणपती बाप्पाच्या पायार फुल वाहते वाकून बडगावच्या सप्त्याला आलेल्या गायक वादक आणि श्रोते सज्जनांचं नाव घेते माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून. सगळे खुश झाले. माझं नाव राहिलं असं कुणी मला म्हणायला नको. एवढे गोड गायक वादक मला मिळाले. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग तुकोबरायांचा आहे आणि गोड नियोजन बडगावकर मंडळीने केलं. मला वाटतं तालुक्याचं गाव आहे. इथं आल्यानंतर कळालं कारण या रोडनी मी 8 दिवसाला 10 दिवसाला तुमच्या रोडनी कंटिन्यू जाते महाराज. अगदी कधी पण जाते पण आज मला कळालं की एवढं मोठं गाव आहे. फक्त रोडवरच गाव कळत होतं पण एवढं मोठं तालुका लेवलचं गाव आहे आज हे पहिल्यांदा कळालं. आणि गावामध्ये की 18 पगड जातीचे लोक एकत्र राहतात आणि 18 पगड जातीचे लोक आज सप्त्याला मदत करतात. हेच छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यातलं वैभव. एवढं लक्षात ठेवा हे वैभव आहे महाराज. आणि हा आनंद मला वाटला की या पत्रिकेमध्ये एकट्या महाजन भाऊनी माझा अजून त्यांचा परिचय नाही पण एकट्या माणसानं माझं दातृत्व घेतलं. आणि आज ज्यांनी विठ्ठल पाटील काय अन्नदान दिलं महाराज आपल्याला काय पंगत दिली. तुम्ही दणकून जेवले पण मला कीर्तनाच्या आधी जेवत नाही मी. एवढं अन्नदान म्हणजे सगळ्यांनी. तर मी एक सांगू का या सप्त्यामध्ये गणपती बाप्पाच्या सप्त्यामध्ये 16 वर्षाची परंपरा आहे. या सप्त्यामध्ये ज्यांनी अन्नदानाची पंगत दिली ज्यांनी कीर्तनाचं दातृत्व घेतलं ज्यांनी सप्त्याला महाराज काहीतरी दान दिलं त्यांच्या 42 कुळात कोणी उपस्थित झोपणार नाही. एवढं लिहून ठेवा ही भगवंताची दान. आणि माझी विनंती तुम्हाला टाळ्या वाजायच्या मोकळ्या मनानं वाजा बघा टोल नाक्यासारख्या वाजू नका. काय माणसं आहेत का काय वाजू नका वाजू नाही घ्या बाजारात घ्या त्या टाळ्या महाराज मोकळ्या मनानं वाजा ना जरा टाळ्या. इथंच हे बघा भोजन की मजा थाली से फूलों की मजा माला से झगड़े की मजा गाली से ससुराल की मजा साली से और कीर्तन की मजा ताली से. टाळी जर इथंच वाजता येते तर वाजवा ना बरोबर आहे की नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना जर तुम्ही आज कीर्तनात टाळी वाजली तर 26 जानेवारीला तुम्हाला पुढचा हप्ता येईल. तर कीर्तन बघा कीर्तनात जो करील टाळीची टाळा टाळी ऐका. आज जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी त्या उद्या सकाळी यम कवटाळी. तुम्हाला बघा काय करायचं. अरे ताली बजाने से क्या होता है. अरे किसी के नशीब में धर्ममंडप नहीं होता. अरे खूप भाग्यवान आहात की गणपती बाप्पाची शिवाजी राजांची तुमच्यावर कृपा आहे. या धर्म मंडपात बसलात वाघाव तुम्ही मावळ्या हो. हो मा साहेब ऐका. लाख इरादे बनते हैं इरादे बनकर टूटते हैं. ये धर्म मंडप में वही आते जिन्हें हमारे गजानन गणपती बाप्पा. कोणाच्या नशिबात गाव कीर्तनात यायचं महाराज ज्याच्या त्या चांगल्याच्या नशिबात असते कीर्तनात येणं सुद्धा आपलं भाग्य आहे की आपण या कीर्तनात बसलोय. लक्षात ठेवा. अरे कालचीच घटना बघा ना महाराज. विचार करा कालचीच घटना डोळ्यापुढे आणा. कालची घटना दिसती मोबाईलच्या ग्रुपवर पाहिली तरी अंगाला काटा येतोय महाराज. अरे विचार करा आपल्या महाराष्ट्रातले नव्हे एका जातीचे नव्हे 18 पगड जातीचे लोक स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजांच्या महाराष्ट्रात वागतात. पण आज काल एवढी वाईट घटना घडली महाराज की महाराज एकाने सांगितलं नाही ती रेल्वे पेटली दना लोकांनी विचार नाही केला उड्या टाकून दिल्या तर 13 ते 12 जणांचा महाराज जीव गेलाय महाराज. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून कोण्याही जातीचे असो कसे असो कुठल्याही गावातले असो कुठल्याही राज्यातले असो पण माणूस जात आहे ना. म्हणून या सप्त्याच्या वतीनं बडगावच्या वतीनं गेलेल्या सगळ्या असणाऱ्या मृत आत्म्यास गती प्राप्त व्हावी आणि भावपूर्ण श्रद्धांजली सप्त्याच्या वतीनं मी वाहते. विठाला अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगातून तुकोबराय याच्यावरती जीवाला संतांचा विषय प्रतिपादित करून सांगतात. अरे 16 वर्षाची परंपरा आहे. भडगाव मध्ये एवढा मोठा नाम सप्ताह चालू आहे. आपलं परम भाग्य आहे.
परम भाग्याची गोष्ट आहे. अरे कोणाच्याही नशिबात सप्ताह नाही, कोणाच्या नशिबात कीर्तन नाही, हे खूप भाग्यानं. नरदी हो निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. मागच्या जन्माचं पुण्य भक्कम असेल तर या जन्मात संत सेवा आणि नरदेहानं महाराज परमार्थ करता येतं. आणि एवढं मोठं डेकोरेशन, एवढा गोड मंडप, एवढी गोड माईक सिस्टीम, खरोखर अप्रतिम. कुठले तुम्ही? आडगावचे आहेत का? संत कृपा. वा वा. मला सर मला थोडा स्वर द्या जा. बस लाईट स्वर द्या. जसं तंबाखूवाल्याला चुना लागतो तसा उली उली मला स्वर लागतात. ते तंबाखूला माझ्या चुन्याशिवाय नाही, चुन्याला माझ्या तंबाखू शिवाय नाही, तसं कीर्तनाला माझ्या स्वराशिवाय नाही. त्यांचं संत कृपा साऊंड सिस्टीम. नाव काय तुमचं स्वतःचं? कल्याण. कल्याणच केलं बस त्याचं तुम्ही. कल्याण दादा अप्रतिम. हातात जादू आहे, ऑपरेटिंग अप्रतिम आहे. विको दिला, गेन दिला, बास दिला, ट्रबल दिला, एक नंबर. खूप भडगावची मंडळी चांगले. काय पाहिजे तुम्हाला कल्याणराव? मागून द्या. काय पाहिजे? नाही पैसे मीच न्यायला आले, तुम्हाला कुठून देऊ? पण गणपती बाप्पाच्या चरणी एक प्रार्थना करील, तुम्हाला लई कार्यक्रम मिळो, लई पैसे मिळून तुमचं मशीन कल्याणराव सुखरूप राव, एवढं देवाकडे मागे ना. खूप गोड. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, परवा दिवशी रात्री जिथं माझं कीर्तन होतं, तुमच्यासारखाच कल्याणराव सृष्टीमाला होता. विको दिला, गेन दिला, बास दिला, ट्रबल दिला. आवाज कमी करा असं त्यांना म्हणावं वाटलं. एवढा आवाज दिला सप्त्याच्या मंडपात निसता दान दान दान. मंडपातले तो सोडा, जेवढे घरी गोदाड्या घेऊन झोपेले होते गोदाड्या सहित मंडपात आली कल्याणराव. असा आवाज दिला त्या सिस्टीमवाल्यानं. तर त्या सिस्टीमवाल्यावर मी एवढी खुश झाले तर कीर्तन 2 तास चाललं होतं. तर 2 तासाच्या कीर्तनात कमीत कमी त्यांचं मी 15 वेळेस नाव घेतलं कल्याणराव. तर तो सिस्टीमवाला माझ्यावर एवढा खुश झाला, कीर्तन संपले होते आणि मला 5000चं बक्षीस दिलं कल्याणराव. तुमचं काय म्हणणं आहे कल्याणराव? नाही मी केला इशारा आपला जाता इशारा केलाय, दिले तर दिले आपले, मी कुठं नाही म्हणले. विठाला